बीड जिल्ह्यातलं जे खून प्रकरण घडलं ते खून प्रकरण म्हणजे मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि कृष्णा आंधळे यांना पुणे जिल्ह्यातील बालेवाडी स्टेडियम आहे, स्टेडियमच्या शेजारून एका रूम मधून त्यांना अटक करण्यात आलेली. तर दुसरं पाहायला गेलं तर वाल्मिक अण्णा कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून विरोधी पक्षातून त्यांना वेळोवेळी विरोध सुद्धा होत आहे. तर यांनी ज्यावेळेस शरण जात असताना त्यांनी एक व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून त्यांनी माध्यमाशी सांगताना म्हणले की माझ्यावरती कोणताही खंडणीचा आरोप माझ्यावरती हे नाही, मी कोणताही गुन्हा दाखल केला नाही, मला राजकीय द्वेषापोटी माझ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर ह्याच्यावरती मी अटक होण्यापूर्वी अटकपूर्व जामीन सुद्धा मला पत्करला असता, तरी पण मी जनतेसाठी मी इथे सीआयडीला शरण जात आहे असा एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला होता. तर वाल्मिक अण्णा कराड यांच्यावरती 302 गुन्हा दाखल होणार का, याचं मुख्य कारण म्हणजे विष्णू चाटे यांनी याचा खंडणीमध्ये सहभाग आहे म्हणून यांना पोलिसांना दिलेला जबाब, याची सविस्तर माहिती या व्हिडिओ मध्ये बनवणार. नमस्कार आणि संभाजी अर्जुन तुराई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सुरुवातीला पाहूया विष्णू चाटे हा वाल्मिक अण्णा कराड यांचा एक सहकारी म्हणून तो बीड या जिल्ह्यामध्ये काम करत होता. ज्यावेळेस आवादा कंपनी बीड जिल्ह्यामध्ये मसाजोग येथे काम करण्यासाठी आलेली, त्यावेळेस काम करत असताना त्याच्यावरती खंडणी मागण्यासाठी विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले जो मुख्य आरोपी आहे, तर हे दोन व्यक्ती तिथे गेले आणि तिथे गेल्यावेळेस वाल्मिक कराड यांनी त्यांना फोन केला आणि त्याचे कंपनीमधील जे अधिकारी आहेत त्यांना त्यांची मागणी केली अशी माहिती पोलिसांना विष्णू चाटे यांनी पोलीस जबाबामध्ये दिलेली असं समजते. तर दुसरं व्यक्त पाहायला गेलं तर सुदर्शन गुले यांना पुण्यातून झालेले अटक. तर सुदर्शन गुले कोण होता थोडक्यात नेमकं पण, तर सुदर्शन गुले हा ऊस तोडीचा मोकादा म्हणून काम करत होता. तर जे व्यक्ती ऊस तोडणीसाठी न आलेले तर त्यांचे पैसे त्या मुकादमचे त्यांच्याकडे अडकलेत, त्यांच्याकडून पैसे उकळणे हा त्याचा सुदर्शन गुलेचा मुख्य धंदा होता. त्यावेळेस त्याची ओळख विष्णू चाटेची झाली. विष्णू चाटे झाल्यानंतर विष्णू चाटे हा वाल्मिक कराड यांचा सहकारी असल्यामुळे त्याची ओळख वाल्मिक कराड यांची झाली. तर 10 वर्षात त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे सुदर्शन गुन्ह्यावरती 10 गुन्हे दाखल झालेले आहेत. तर त्यावेळेस राजकारणाचे वर्चस्व वाढवणे, नंतर जे राजकारणामध्ये अडसर येते त्याचा अडसर दूर करणे, त्यामुळे वेगवेगळे गुन्हे सुदर्शन गुले यांच्यावरती दाखल आहेत. तर आता सुदर्शन गुले यांना अटक झालेले आहे. तर सुदर्शन गुले यांना अटक झाल्यानंतर पोलीस जबाबामध्ये सुदर्शन गुले काय उत्तर देतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे. तर सुदर्शन गुले यांनी व्हिडिओ कॉल कोणाला केला, कोणत्या व्यक्तीला केला, किती वेळा केला, ही सुद्धा महत्वाची माहिती शोधावी लागेल. तर त्यांनी हा व्हिडिओ कॉल तर वाल्मिक कराड यांना केला असेल तर हा वाल्मिक कराड हे 302 गुन्ह्यामध्ये अडचणीत येऊ शकतात. तर वाल्मिक कराडाला केला नसला तर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला केला हे सुद्धा महत्वाचं पाहावं लागेल. तर यामुळे वाल्मिक कराड हे 302 गुन्हा दाखल होण्याचे चान्सेस याच्यावरती जास्तीत आहेत. ज्यावेळेस हिवाळी अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्यावेळेस गृहमंत्री सुद्धा त्यांच्याकडे पद बरा आहे, त्यावेळेस त्यांनी सांगताना सांगितलं की वाल्मिक कराड हा कोणता जवळचा असेल त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यास मोका हा गुन्हा त्याच्यावरती दाखल करू, नंतर त्यांच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल तपासात समोर आलंच खुनाचा आरोप त्यांच्यावरती दाखल झाल्यास त्यांच्यावरती सुद्धा मोका लावू अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वांना दिली. तो कोणताही जवळचा असो, नंतर कोणताही बाहेरचा व्यक्ती असो, त्यांच्यावरती कोणतीही हायगी केली जाणार नाही, त्याच्यावर कडकात कडक शिक्षा त्यांना देण्यात येईल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना देण्यात सुद्धा आली. तर दुसरा जो सुधीर सोनवणे आहे, सोनवणे हा व्यक्ती सरपंचाच्याच गावचाच होता, पण सोनवणे यांनी संतोष देशमुख कुठे जातात, ते कोठे गेले त्याची संपूर्ण माहिती जे वाल्मिक कराड नंतर त्यांची टीम सुदर्शन गुले, विष्णू चाटे या व्यक्तींना वेळोवेळी दिली, त्यामुळे सुद्धा संतोष देशमुख यांचा घात झाला अशी माहिती सुद्धा वेळोवेळी सांगण्यात येते. तुम्हाला काय वाटतंय, वाल्मिक कराड यांच्यावरती 302 हा गुन्हा दाखल होईल का? काय वाटतंय तुमच्या कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल जसेच लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.